नमस्कार मैत्रिणींनो, लवकरच वटपौर्णिमेचा सण जवळ येतोय। सर्व विवाहित स्त्रियांच्या आवडीचा हा सण आहे। अनेक स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात। त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल की यंदा वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, यावर्षी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय असेल, त्यासोबतच वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, उपवास कसा करावा या दिवशी, त्यासोबतच वटपौर्णिमेचे महत्त्व, अशी वटपौर्णिमेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि आपलं वैवाहिक जीवन सुद्धा सुखी व्हावे, यासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत करतात। कारण वडाच्या झाडाचे आयुष्य ना खूप असते। वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुषी असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल, अशा श्रद्धेने सुवासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात। नवविवाहित महिलांसाठी सुद्धा हा सण खूप विशेष असतो। या दिवशी साजशृंगार करून सुवासिनी महिला वडाची पूजा करतात। तर यंदा वटपौर्णिमेचा सण हा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे। तर पौर्णिमा तिथीची जी सुरुवात आहे ती रविवारी 28 जूनला पौर्णिमा उत्तर रात्री 3:06 लागणार आहे। ती सोमवारी 29 जूनला उत्तर रात्री 5:26 असणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार 29 जून रोजी सोमवारी वटपौर्णिमा साजरी केली जाईल। याच दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करू शकता आणि उपवास पण करू शकता। आता वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तर सोमवारी 29 जून रोजी सकाळी सूर्योदयानंतर दुपारी 12-12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणं फलदायी मानलं जातं। कारण ही पूजा शक्यतो महिला सकाळी 11-12 वाजेच्या दरम्यानच ही पूजा करतात। पण त्यातल्या त्यात जर पूजेचा मुख्य शुभ मुहूर्त तुम्हाला हवा असेल तर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत शुभ मुहूर्त आहे। या वेळामध्ये पण तुम्ही पूजा करू शकता। पण या दिवशी काही महिलांना 10:40 पर्यंत जरी जमलं नाही पूजा करायला, तरीही तुम्ही दुपारी 12:30 वाजेपर्यंत सुद्धा वडाची पूजा करणं शास्त्रोक्त आणि फलदायी मानलं गेलेलं आहे। आत्ता जो काही आपण मुहूर्त सांगितलेला आहे त्यातला फक्त तास दीड तास मात्र आपल्याला वगळायचा आहे। कारण यावर्षी ना राहू काळ आलेला आहे आणि राहू काळामध्ये आपण शक्यतो कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा करत नाही। त्यामुळे आपल्याला सकाळी 6:44 पासून ते 8:27 पर्यंत राहू काळ आहे। त्यामुळे या काळामध्ये शक्यतो पूजा करू नका। त्याच्यानंतर तुम्ही 12-12:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता। म्हणजे 29 तारखेला सकाळी 7:45 ते 8:30 वाजेपर्यंत राहू काळ आहे। त्यामुळे शक्यतो या काळामध्ये पूजा करणं टाळा। बाकी तुम्ही 12:30 वाजेपर्यंत सर्वोत्तम मुहूर्त आहे, त्या वेळेपर्यंत तुम्ही करू शकता। त्यासोबतच या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो। आता निर्जळी म्हणजे काय, तर काहीही न खाता पिता। खरं तर हे त्रिरात्री व्रत असते, म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून हे व्रत सुरू होते। पण 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया पौर्णिमेच्या दिवशी मात्र उपवास करतात। या पौर्णिमे दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हा उपवास करते आणि वडाची पूजा करून 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा अशी प्रार्थना करते। बऱ्याच ठिकाणी स्त्रिया पौर्णिमे दिवशी दिवसभर उपवास करतात, पण काही ठिकाणी अशी पण पद्धत आहे की फक्त वडाची पूजा होईपर्यंतच उपवास ठेवला जातो आणि एकदा का वडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो। आमच्याकडेही अगदी तशीच पद्धत आहे। सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून आम्ही वडाची पूजा होईपर्यंत उपवास ठेवतो। या वेळामध्ये तुम्हाला फलाहार तुम्ही करू शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, पण शक्यतो आम्ही सकाळपासून वडाची पूजा होईपर्यंत काहीही खात पित नाही आणि एकदा का पूजा झाली की त्यानंतर मग आपण उपवास सोडू शकतो। काही स्त्रिया सकाळी उपवास धरतात आणि संध्याकाळी सोडतात, किंवा काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात। तर जशी तुमच्या भागामध्ये पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात। वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले। याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही सुटका मिळते।
त्यामुळे या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो आणि सावित्री देवीची कृपाही त्या जोडप्यांवरती राहते। वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान आहेत आणि वडाच्या झाडाच्या बऱ्याच फांद्यांना पारंब्या असतात। यालाच सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्यामुळे आपल्याला इतर देवांचेही आशीर्वाद मिळतात असं मानलं जातं। मनातील इच्छा पूर्ण होतात। संतान प्राप्तीसाठी सुद्धा काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते। या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। थोडक्यात सांगायचं झालं तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, एकमेकींना वाण देतात, ओटी भरतात, नंतर सावित्रीची कथा ऐकतात, पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात। वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्मासाठी हाच नवरा मिळावा ही प्रार्थना करून हे व्रत केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींपासून सुटका मिळते। त्यामुळे हे व्रत पवित्रतेचे प्रतीक आहे असे मानले जाते। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली रोजची देवपूजा करावी, त्यानंतर व्रत करावे। त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजेची तयारी करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे वडपूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते आपण आधीच काढून ठेवायचं आहे। वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करायची आहे। यावेळी सुवासिनींनी साजशृंगार करायचा आहे। 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा रेशमी साडी किंवा लग्नातला शालू पण या दिवशी विवाहित महिला परिधान करतात। हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडवी, पैंजण असा साजशृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा येत्या वटपौर्णिमेला छान असे तयार होऊन ही पूजा नक्की करा। त्यामुळे तुम्हालाही अखंड सौभाग्य प्राप्त होईल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, अनेक मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।